इट्स 11 o'clock इन द नाईट आणि मी बाहेर आलो आहे. म्हणतात ना खाज किडे, आणि टी शर्टवर बाहेर आलो आहे. बाहेर -4 आहे समथिंग आणि फील्स लाईक -10 पर्यंत आहे आणि क्लिअर कट बघू शकता बर्फ पडतो आहे. लई भारी वाटतंय भाई, लई भारी वाटतंय. कसलं आहे बघा ना, स्नो फ्लेक्स पण दिसतात आहेत, मला दिसतात आहे, विजिबल आहे भाई साहब, एक नंबर. आणि गाड्यांवर बर्फ बघा केवढा जमलाय. हा अजून 1 तासभर पडणार आहे बर्फ 12 पर्यंत आणि 12 नंतर बर्फ बंद होणार आहे. बट उद्या परत चिल्ड तापमान असणार आहे उद्यापासून. इतकी म्हणतात ना, इतका शांत बर्फ पडतोय. जसा पाऊस पडताना आवाज होतो, बट ऑब्वियसली बर्फ पडताना आवाज नाही येणार, लाईट पार्टिकल्स आहेत एकदम. बट अख्खा माझा हात बघा कसा माखलाय बर्फाने. बट खूपच भारी अप्रतिम फिलिंग आहे ही. माझ्या मागे आमच्या सोसायटीमधली हार्ले डेव्हिडसन उभी आहे. तिथे मी वाटतं गाडी काढलीच नाही आणि त्याची कवरची अवस्था पूर्ण पॅक झालं आहे. हे मागे सगळ्या गाड्या बघा तुम्ही भाई साहब, इतकं भारी आहे ना. आता ह्या बर्फावर हे लोक काय ॲक्शन्स घेतात किंवा US मध्ये, इंडियामधलं मला माहीत नाही, काश्मीरमधलं मला माहीत नाही टू बी ऑनेस्ट बोलायला गेलं तर. बट US मध्ये सिन्स आय एम लिव्हिंग हिअर फ्रॉम पास्ट 3+ years 3.5 years, तर मला माहिती आहे हे लोक स्नोस्टॉर्म आला किंवा स्नोफॉल आल्यानंतर किंवा यायचं आहे असं समजल्यानंतर हे लोक काय ॲक्शन्स घेतात ते तुम्हाला मी उद्या सकाळी सांगेन. तोपर्यंत तुम्ही हा बर्फाचा व्ह्यू एन्जॉय करा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि मी कळलं असं असतं ते. आणि मी जरा एक स्ट्रोल मारून येतो आहे, चक्कर मारून येतो इकडलं इकडे. त्यापूर्वी तुम्ही जरा गाडीची अवस्था बघा. हा बर्फ कसा काढू मी गाडीवरचा, कारण की माझ्याकडे तो एक असा ब्रश येतो बर्फ काढायला, तो तर नाही आहे. बट वा, ए या आईला बेकार थंड आहे, बर्फ आहे भाई आईच्या गावात. भाई साहब, तुम्हाला मी सांगेनच की तर US मध्ये मी आल्यानंतर जे मी ऑब्झर्व केलं आहे ते म्हणजे की जेव्हा बर्फ पडतो किंवा वॉर्निंग येते, इकडे जी फोरकास्ट सांगितलेलं आहे तोच फोरकास्ट खरा ठरतो आणि तेव्हा ते होतं. त्या टायमाला बर्फ पडणार आहे. से फॉर एक्झाम्पल आता मला सांगतात आहे की 2 वाजता दुपारी बर्फ पडायला स्टार्ट होणार आहे, तर आश्चर्याची गोष्ट आहे की 2लाच स्टार्ट होतं बर्फ. बट जेव्हा इकडे स्नोस्टॉर्म येणार असतो किंवा अजून कुठलं वादळ येणार असतं तेव्हा आधीच वॉर्निंग देऊन ठेवतात की आता वादळ येण्याचं प्रेडिक्शन सांगितलेलं आहे, तर प्लीज काळजी घ्या. आणि खाली लिहिलेलं असतं की कसं तुम्ही काय काय काळजी घेऊ शकतात ती. तर जेव्हा इकडे स्नोस्टॉर्मची वॉर्निंग येते किंवा स्नोफॉलची वॉर्निंग येते त्याच्या आधी ते लोक संध्याकाळपासून का समजा रात्री स्नो पडणार आहे तर संध्याकाळपासून का दुपारपासून हे लोक रस्त्यामध्ये मीठ टाकतात. आता हे आपलं नॉर्मल जेवणातलं मीठ नसतं, तर त्याला म्हणतात रोड सॉल्ट.
तर ते लोक गोणीच्या किलो किलोने असं मीठ टाकत जातात. त्यांच्या गव्हर्नमेंटच्या गाड्या पण असतात आणि काही लोक पर्सनली पण टाकतात. आता मी अपार्टमेंटमध्ये राहतोय, तर मग अपार्टमेंटची जी मॅनेजमेंट आहे, मग ते लोकांच्यावरती जबाबदारी असते की अख्खा रोड क्लीन करणं आणि तिकडे सॉल्ट टाकणं. लाईक तुम्ही बघू शकता इकडे ह्या सेक्शनमध्ये बर्फ साठलेलाच नाही आहे. हा सेक्शनमध्ये अख्खा बर्फ क्लीन आहे, वेरॅज बाजूबाजूला बर्फ साठलाय. तर त्या रोड सॉल्टचं काम असं असतं की तो बर्फाला मेल्ट करतं. आता बर्फ पडल्यानंतर जर तिकडे मायनस तापमान सांगितलेलं असेल की बर्फ पडल्यानंतर -9 -10 जाणार आहे, मग हा जो आहे हा पांढरा हा स्नो आहे, तो स्नो कन्वर्ट होतो आईसमध्ये. आईस म्हणजे आपल्या जे फ्रीझरमध्ये जो बर्फाच्या तुकडे असतात तशा त्याला आईस म्हणतो आपण. आईसमध्ये कन्वर्ट होतं आणि ते खूप डेंजरस असतं, कारण की त्यांनी काय होतं, हा तरी बर्फावरनं आपण चालू शकतो, आपला पाय आतमध्ये जातो, बट त्या आईसवरनं डायरेक्ट स्लिप होतो माणूस. नुसतं माणसं नाही तर मोठ्या गाड्या, मोठ्या छोट्या कुठल्या पण गाड्या असतील त्या स्लिप होतात. आणि फॉर्च्युनेटली सूर्य भगवान आलेले आहेत, ते थोडा मेल्ट करतील हा बर्फ. असं वाटत नाही मेल्ट व्हावा, इतकं छान वाटतं, सगळीकडे अशी पांढरी चादर पसरलेली आहे. बट हा बर्फ आईसमध्ये कन्वर्ट व्हायला नाही पाहिजे. जो झाला होता लास्ट वीक पण झाला होता आईसमध्ये कन्वर्ट, आणि मग तेव्हा खूप प्रॉब्लेम्स आलेले, ऑफिस डिले झालेले आणि काहींनी तर वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. बट मला जावं लागतं, तर मग मला जावं लागलेलं ऑफिसला. खूप चॅलेंजिंग असतं ते, त्याच्यामध्ये गाडी चालवणं पण. आणि तर असं आहे. एवढा बर्फ रोआनोकमध्ये, एक मिनिट, रोआनोकमध्ये एवढा बर्फ पहिल्यांदा, म्हणजे मी तरी 2 वर्षामध्ये पहिल्यांदा पडलेला बघितलंय. चला ओसाना बंद करा आता, आम्ही आलोय, नंतर मग कॉपीराइट यायचा फुकटचा. क्रॉगरला, आणि बघूया क्रॉगरला केवढं सामान अवेलेबल आहे, कारण की लास्ट वीकमध्ये पण स्नोस्टॉर्म आला होता. त्यावेळेला सब काय थंडी आहे भाई, त्यावेळेला पण क्रॉगरमध्ये सामान अवेलेबल नव्हतं. बघू आता बेसिक ज्या गोष्टी आहेत, कोथिंबीर, कांदा, हे सगळं संपलेलं, आणि ज्या पोल्ट्रीच्या गोष्टी आहेत त्या पण संपल्या होत्या. आता लेट्स सी क्रॉगरमध्ये अवेलेबल आहेत का. सूर्याकडे बघून कोण बोलेल बाहेर -9 आहे ते. आईला लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो क्रॉगरमध्ये, हा अख्खा मागचा सेक्शन हा जो होता तो अख्खा खाली होता, काहीच नव्हतं. आईला मला वाटलं आज काहीतरी असं, बट ही चांगली गोष्ट आहे की आहे सामान अवेलेबल आहे. नाही तर लास्ट टाइमला अंडी, बटर, ब्रेड, पोल्ट्री प्रोडक्ट्स जे काहीच नव्हते. आणि आज क्रॉगर खच्चाखच भरलं आहे, म्हणजे जसं काय फुल असा स्टॉक, आणि इम्प्रेस्ड. $35. बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे परत. मगाशी 0 डिग्री होतं आणि फील्स लाईक -9. तर भारी वाटतंय खूप. फॉर्च्युनेटली मला ॲक्च्युली दाखवायचं होतं की इकडे जेव्हा स्नो स्टॉर्म येतो त्यावेळेला हे लोक क्रॉगरमधनं भरपूर काय सामान घेऊन जातात आणि नंतर मग घरात सगळं ते लोक साठा करून ठेवतात. ते दाखवायचं होतं मला ॲक्च्युली. बट चांगली गोष्ट आहे, क्रॉगरमध्ये
सामान होतं अवेलेबल. आता मी चाललो आहे टार्गेटला. मला शेविंग ब्लेड घ्यायचं आहे. तिकडनं मी जाईन एका स्पॉटला जिकडे मी गेलो आहे भरपूर वेळेला. तिकडनं मी तुम्हाला वरचं असं एक सिटीचं म्हणतात ना एक एरियल व्ह्यू द्यायचा बघेन. कारण की असा बर्फ तर पडतोय अजून पण. आणि असा आय एक्सपेक्ट की तिकडनं असं पांढरी चादर दिसेल. बघूया. गोव्यांच्या ते छोटंसं जे रेझर पहिल्या जुन्या काळात लोक वापरायचे, जे आत्ता मला तर वाटतं इंडियातल्या मार्केटमधनं बाहेर पण गेलं असेल. ते ब्लेड लावून त्याला असं सिंगल ब्लेड लावून ते दाढी करायचे लोक. ते भाई $50 $4,500 ते भाई. एवढे प्रकारचे आहेत, कोणते घेऊ? एक तर मी शेव करत नव्हतो एवढे वर्ष आणि माझ्याकडे एक असं वस्तारा आहे. त्या वस्ताराने मी करायचो क्लीन, कोरायचो. म्हणजे एवढा प्रकार काय घेऊ मी? डोंगरावर आलो डायरेक्ट गुलमर्ग. अशा गल्ली गुच्छातनं गेलो डायरेक्ट शिमला. मनाली शिमलापेक्षा मनालीला बर्फ जास्त आहे. डोंगराच्या वर गेलो डायरेक्ट रोहतांग पास. डोंगर पार केला डायरेक्ट अटल टनल. बिल माउंटन स्टारला आलोय मी आता. भाई हे बघा ना भाई, हाय एक नंबर. मी पुढे जायचा शहाणपणा करणार नाही, कारण की मी स्नो शूज घातलेले नाही आहेत. हे आपले साधेवाले आहेत. थोडं पुढे गेलो ना डायरेक्ट घसरून डायरेक्ट खाली, असं डायरेक्ट इकडनं डायरेक्ट खाली, डायरेक्ट रोहनक सिटीत. आता तुम्ही हा सिटीचा एक एरियल व्ह्यू एन्जॉय करा. तुमच्या भावानी, तुमच्या मित्रांनी, तुमच्या दोस्तांनी सॅक्रिफाइस करून एवढा चांगला व्हिडिओ बनवलाय. प्लीज यासाठी लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला यार. इसके लिए लाईक बनताय. माझे हात लाल झालेत, लाल. अजून थोडा वेळ राहिलो तर फ्रॉस्ट बाईट. फायनली आफ्टर ऑल हॅसल अँड बॅसल मी घरी आलोय. आणि इतका बाप म्हणजे चिल डे होता आजचा. आणि बऱ्याच दिवसांनी असं एकदम सिम्पल साधा प्लेन व्लॉग बनवलाय. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. पण थांबा जाऊ नका कुठे, अजून व्लॉग संपलेला नाही आहे. तर काही दिवसांपूर्वी मी असंच इंस्टाग्राम स्क्रोल करता मला एक रील आली होती. तुम्हाला माहिती असेल संकर्षण कराडे हा एक मराठी ॲक्टर आहे आपला, आणि उत्तम कविता पण करतो तो. त्यातली एक कविता मला फार आवडली. आणि त्याच्या अनेक कविता आहेत, आईवरच्या, बाबांवरच्या आणि लाईफवरच्या. भरपूर काय चांगल्या आणि अशा डीप कविता आहेत. बट त्यातली एक कविता मला फार आवडली आणि मला वाटते की आज एकदम ह्या व्लॉगमध्ये एंडिंगला तुम्हाला ही कविता शेअर करावी. तर ती कविता अशी आहे मित्रांनो. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ होती, रात्र झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरासमोर चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणालं, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललेस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच वाईट काही घडणार नाही.
आईपासून काय लपवलंय तिला लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यातून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावर खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं मला माझ्यावर ते खूप खूप जळतात. बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना माझा का पोटात त्यांच्या कळ. बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून सुद्धा यांनी मला बाजूला केलंय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हटलं, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावर, ते रुसतात का हसतात, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतात. त्यामुळे तुझं अपयशाची लोक पाहत आहेत ती सगळी स्वप्न खोटी कर. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहत आहेत ती सगळी स्वप्न खोटी कर. दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल की माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिनं लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. ही कविता एवढी डीप वाटली मला आणि एवढी अशी वाटलं की यार ऑडियन्स समोर, माझ्या तुमच्या समोर, मित्रांसमोर शेअर करावी. मी एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला कळली असेल ही कविता, बट इतकी मिनिंगफुल आणि इतकी रिलेटेबल वाटली नाही कविता. असं वाटलं की कुठेतरी रिलेट होतंय आणि खूप भारी वाटलं. आणि ह्याच नोटवर मी आजचा व्लॉग एंड करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.